कारण हा तोंडाचा व्यायाम आहे. याला फेस योगामध्ये सुद्धा म्हटलं जातं. आता नवीन नवीन निघाले येईल बघा तुम्ही फेस योगा. त्याच्यामध्ये पूर्ण हे इथले स्नायू आहे ना, हे फ्रेश होतात, चेहऱ्याच्या सुरकुत्या हळूहळू पडत नाही किंवा कमी होतात रोज केल्या. घशाचे विकार नाही होतात कारण असणार. क्या बात है, वेरी गुड. दुसरा प्रयोग रावण हसी. कोणी हात साईडला घ्यायचे आणि हळूहळू हसत हसत हात वरायचे. थांबायचे. तिसरा प्रयोग आहे पागल हसी. बघा पागल माणूस काय करतो, तो त्याच्या तंद्रेमध्ये असतो आणि मस्त असं आपण काय त्याला काय पागल आहे, आणि तो पागलच असतो. हा, तर असं एका 15-20 सेकंदासाठी पागल व्हायचे. समोरचा पण पागल, आपण पण पागल, मी पण पागल, तुम्ही पण पागल. त्याच्यामध्ये कोणीच असं व्हायचं नाही. आपलं ॲटिट्यूड घरी, आपलं शिक्षण घरी, आपलं पद घरी, फक्त पागल व्हायचे. बघा काय पाहिजे. अजून काही चेहरे खुललेले नाही किंवा अजून ड्रेस बदल आहे, इथून दिसते बघा. तो ड्रेस काढण्यासाठी हे सर्व करतोय. पुढचा प्रयोग करणार त्याचं हास्य कपालभाती. आपण कपालभाती केली, त्याच्यात काय केलं, नाकाने श्वास सोडला आणि पोट आत गेलं. आता तोंडाने कपालभाती करायचे, तोंडाने श्वास सोडायचे, पोट मध्ये घ्यायचे. आणि शेवटचा प्रकार आहे त्याचं नाव आहे क्लॅपिंग एक्सरसाइज. बघा क्लॅपिंग कोण करतं रोज समाजात 6 नंबर आपण त्याला म्हणतो. ते क्लॅपिंग करतात, ते कमी आजारी पडतात. तुम्ही बघा कुठे हॉस्पिटलला जाऊन पहा, त्यांच्याकडे एखादी केस आहे का, तर ते कमी आहे. त्याचं कारण काय, रोज टाळ्या वाजवतात. आपल्या हातांच्या तळव्यामध्ये आणि पायांच्या तळव्यामध्ये आपलं पूर्ण आरोग्याचे पॉईंट आहे. हे पॉईंट जर रेग्युलर प्रेस झाले तर आपले आजार नाहीसे होतात. मग तो डोक्याचा आहे, डोळ्याचा आहे, हृदयाचा, असे पॉईंट आहे. म्हणून ते पॉईंट समजून घ्यायचे आणि त्या पद्धतीने रेग्युलर राहण्यासाठी त्यासाठी पेशंट सेशन करावं लागतं. फक्त सिंपल टेक्निक, आपल्या हाताचे तळवे एकमेकांवर घ्यायचे, बोटांमध्ये अंतर घ्यायचे, बरोबर अंगठ्यावर अंगठा करंगडी अशा पद्धतीने, आणि तशी क्लॅपिंग करायची. आणि सगळ्यांचा आवाज माझ्या टाळीशी जोडला पाहिजे. हे कशासाठी, ऐकायला चांगलं वाटतं. हां, मागे पुढे करायचं नाही. आणि ह्या टाळ्या जर रोज आपण एका वेळेला 100 ते 150 वाजवल्या, दिवसातून 2-3 वेळा, तर तुमचे पूर्ण बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन छान होतं. हां, आजार आपले नाहीसे होतात. आपला BP कंट्रोल करण्यासाठी क्लॅपिंग एक्सरसाइज अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून रोज क्लॅपिंग. ज्याला पार्किन्सनचे प्रॉब्लेम आहे, ज्याचा हात असा थरथर कापतो, ज्याच्या हातामध्ये पेन घेता येत नाही, बशी पकडता येत नाही, ते सुद्धा प्रॉब्लेम नुसत्या क्लॅपिंग एक्सरसाइजमध्ये हळूहळू कमी होतात. म्हणून करणार क्लॅपिंग एक्सरसाइज. माझ्या टाळीशी तुमची टाळी. स्टार्ट. ठेवा, गुडघ्यावर बोट साईल ठेवा, डोळे मिटलेले ठेवा.
चेहरा प्रसन्न ठेवा, मन शांत ठेवा, श्वासाची गती नॉर्मल ठेवा, लक्ष तळ हातावर केंद्रित ठेवा. आपल्या तळ हातामध्ये मुंग्या आल्या अशी आपल्याला जाणीव होते, त्यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या हातातील ॲक्युप्रेशर पॉईंट ॲक्टिव्ह झालेले आहे. पूर्ण बॉडीसाठी अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे क्लॅपिंग एक्झरसाइज. भीतीवाल्यांनी रोज न चुकता करायलाच पाहिजे. पार्किन्सनवाल्यांनी न चुकता करायलाच पाहिजे. खूप छान. पूर्ण बॉडी रिलॅक्स झालेली आहे, मन शांत झालेलं आहे. हरिओम. आपण योग केला, ध्यानाला आपल्याला वेळ नव्हता, प्राणायाम पण कमी केला.